मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद नीम का पत्ता कड़वा है मोदी अमित का भड़वा है नीम का पत्ता कड़वा है मोदी अमित का भड़वा है। दिल्ली येथे जंतर मंतरवर ज्या ठिकाणी विद्यार्थी नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करीत होते, काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी 1 महिन्यापासून तब्बल गेले 1 महिन्यापासून आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। लाठीचार्जमध्ये शेकडो विद्यार्थी जे जखमी झालेत त्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी बंद पुकारला होता, महाराष्ट्र बंद पुकारला। त्याच माध्यमातून आज शिरसाळ येथे सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी जमा होऊन महाराष्ट्र बंदला सहभागी होत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी बंद पुकारलाय? जंतर मंतरवरची जी परिस्थिती आहे ती अजूनही बिघडत चाललेली। या देशामध्ये नीट परीक्षेतून 22 लाख विद्यार्थी जेव्हा बसले होते, 22 लाख विद्यार्थीच नाही तर 22 लाख घर ह्या सरकारनं पेपर फोडून उद्ध्वस्त केलेले आहेत। याची जबाबदारी ह्या देशाचा जो शिक्षण मंत्री आहे गांडू धर्मेंद्र प्रधान हा जिम्मेदारी घेण्यास तयार नाही। त्याचा बाप त्याचा मालक नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्याची चौकशी करायला तयार नाहीत। म्हणजे ह्या देशात आपल्या भविष्य काळात होणारे डॉक्टर इंजिनियर ज्या परीक्षेतून बनतात त्यांनी हे हातोहात पेपर विकून गरिबाची हुशार मुलं असतील, जे शाळेमध्ये रँक नंबर 1 ची मुलं असतील त्यांचा काटा काढून ह्यांनी श्रीमंताच्या मुलाला पेपर विकून हे पेपर त्या लोकांना ह्यांना भविष्य काळात डॉक्टर इंजिनियर बनवायचे आणि आपली लाखोची पिढी बर्बाद करायची असं भयंकर षडयंत्र केलं। म्हणून ह्या देशामध्ये काही लोक उभे राहिले, त्याच्यामध्ये सीजेपी काँग्रेस जनता पार्टी हातोहात इंटरनेटवर तयार झाली, त्याच्यातून लोक उत्स्फूर्त हा सरकारचा रोष ज्यांना ज्या प्रकारे देता येईल तशा लोकांनी या सरकारच्या विरोधात जमा होत गेले सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यावर। त्याच्यामध्ये अभिजित दिपके नावाच्या तरुणाने बाहेर देशातून येऊन देशामध्ये जो अन्याय चाललाय तो उघड पाडण्यासाठी तो बाहेर देशातून त्याचं शिक्षण नोकरी सोडून या देशात आला आंदोलन करण्यासाठी। त्याला इथले आपले शिक्षण प्रेमी आणि शास्त्रज्ञ असलेले सोनम वांगचुक हे सामील झाले आणि त्यांनी आवाज दिला की मरेपर्यंत आमरण उपोषण। ते दिल्लीवर जंतर मंतर येथे उपोषणासाठी बसले आणि त्यांच्या सोबत अभिजित दिपे हे सर्व देशातून तरुण जमा होऊ लागले। 20 दिवस देखील सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला जाग नव्हती आली, पण जसं जसं आंदोलन चिघळले घराघरात पोहोचले, महिला पोहोचल्या, म्हाताऱ्या वयोवृद्ध पोहोचले, तरुण पोहोचले, गरीब काम करणारे कामगार तिथे दिल्लीवर पोहोचले। तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की आता परिस्थिती बिघडत आहे आणि हळूहळू राजकीय पक्षांना जाग यायला लागली तरुणांचं बघून आणि त्या सरकारने ह्यांना आंदोलन चिघळायचं आणि दडपशाहीचा प्रयत्न केला। सरकारने सोनम वांगचुक यांना अरे न्यायचे उचलून तर त्यांना सरळ सरळ न्यानं उचलून लोकांच्या डोळ्यात देखत पांढऱ्या कपड्यामध्ये झाकतात तसा मुर्दा झाकून नेतात हे लोक आणि त्याला तसं नेलं। त्याच्यानंतर आंदोलन चिघळलं, अभिजित दिपके उपोषणाला बसले, देशातून आलेल्या ट्रेन येणारे लोक ह्यांनी जागोजागी रुकवले, 8-8, 10-10 तास ट्रेन तिथंच रुकून ठेवल्या आणि त्यानंतरही लोकांचा आंदोलनात प्रतिसाद बघता सरकारला आता एकच होतं की दडपशाहीने आणि हे पोलीस ज्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या नाहीत, तोंडाला मास्क बांधलेले दाढीवाले पोलीस जे त्या कपड्यामध्ये ज्यांना हे नाहीत, लाठीचाठी कुणाकडे बी कुणी बी तोंडाला मास्क बांधून विद्यार्थ्याला मारायले। अरे तुमच्याकडे तुमची हे संस्था आहे सरकारी, मग तुम्ही तसं असताना सुद्धा तुम्ही भाडोत्री गुंड आणून लोकांना झोडपता। ह्याचा निषेध करण्यासाठी हा आजचा बंद आणि विद्यार्थ्यांवर छर्याच्या गोळ्या चोलण्यात आले, अश्रुधाराची नळ काढली विद्यार्थ्यावर। याचा निषेध म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे हा महाराष्ट्र मंच हक्क दिली। तर त्यांचाच बंद नसून ज्याला आपल्या भविष्याची चिंता आहे, आपल्या मुलांची चिंता आहे, ज्याला आपल्या शिक्षणाची चिंता आहे, भारताच्या संविधानाची लोकशाहीची चिंता आहे, अशा सर्व लोकांनी ह्या बंद मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। एकत्रित पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून सामान्य जनता, विद्यार्थी, जे शेतकरी आहेत ते रस्त्यावर उतरत असताना आमदार खासदार आहे परंतु त्यामध्ये सहभाग नोंदवताना दिसून येत नाही। कुठेतरी आमदार खासदार दडपणाखालीत का ईडीची भीती का अशा काही गोष्टींच्या भीती आहेत का ते समोर येत नाहीत, त्यांचं समर्थन दर्शवत नाहीत आणि सत्तेचं काही लालसा लागली की त्या पक्षामध्ये जाऊन पुन्हा एकदा विलीनीकरण करून घेतात। अशा काही गोष्टी समोर येतात का? विद्यार्थ्यावर अशा प्रकारे अन्याय होणार का? सोनम वांगचुक यांनी गेल्या 21 दिवसापासून त्यांना दिल्लीमध्ये उपोषण केलं तर विद्यार्थ्यांसाठी जर एखादा व्यक्ती जर विद्यार्थ्यांसाठी जर उपोषण करत असेल तर त्यामध्ये ऑटोमॅटिक लोक सामील झालेत। 20 दिवस कसल्याही प्रकारचं या केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांच्याकडे लक्ष कसल्याही प्रकार दिलं नाही। जोपर्यंत 20 दिवस त्यांना काय केलं, आजपर्यंत त्यांना काय केलं हा सगळ्या जनतेला प्रश्न पडलाय। आणि ज्यावेळेस सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली
त्यावेळेस तुम्ही जातात आणि आता सांगितलं की त्यांनी एखादा मुर्दा झाकावा, अशा प्रमाणे जर तुम्ही त्यांना जर बळजबरीनं तुमचे गावठी गुंड असे लोक घेऊन जर तुम्ही तिथे जाऊन जर तुम्ही त्यांना जर म्हणजे एखाद्या कपड्यामध्ये झाकून तुम्ही जर त्यांना म्हणजे आंदोलन दडपण्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी जर तुम्ही त्यांना नेत असलात आणि जर त्यांना तुम्ही जर तशा पद्धतीने नेत असलात तर तिथं त्याचा म्हणजे त्याच्या सानिध्यात त्या तोडीस तोड लढणारा म्हणून जे कॉंग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते दीपक सर जे आहेत त्यांनी स्वतः तिथं आंदोलन उभा केलं आणि ज्यावेळेस त्यांना आंदोलन उभा केलं त्यावेळेस जे तरुण पिढी जे आम्ही विद्यार्थी ते विद्यार्थी टोटल लहानपणापासून ते मोठ्यापणापर्यंत जे सगळे दिल्लीच्या दिशेने निघाले, कारण की युवा सोबत युवा राहायला पाहिजे आणि जर युवा एखादा जर स्टार्ट माने जर उभा होत असेल तर त्या ठिकाणी टोटल युवा धावून जातो आणि ज्यावेळेस युवा ज्यावेळेस जागृत होतो त्यावेळेस काय होतं हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून त्यांना आपलं दीपक यांनी काय केलं, तिथून नंतर मोर्चा त्यांच्या म्हणजे आपल्या अधिवेशन संसदेवर नेलता. तर संसदेवर नेल्यानंतर ह्या लोकांनी वाटेमध्ये मारलं, मुलींना मारलं, इतकं भयानक मारलं. मित्रांनो, मी आज खेड्यामध्ये राहतो, खेड्यामध्ये मला माझ्या घरची विचारते, 60 वर्षाची माझी आई म्हणती बाळा एवढं मारायला पाहिजे होतं. आणि मी प्रत्येक आता मी गावामध्ये मुद्दाम रात्री गेलतो तर अनेक म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत, ते वयोवृद्ध ते लोक म्हणतात इतकं मारायला पाहिजे होतं, इतकं मारायला पाहिजे होतं. ही जे चीड आहे ही चीड तुम्हाला आज ह्या आंदोलनातून दिसून येत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी हा जो बंद पुकारला आहे, या बंद मध्ये म्हणजे बहुजन वंचित आघाडीचा बंद नसून हा सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय या सर्वांनी या बंदला उत्स्फूर्तपणे सहकार्य केले आणि स्वतः होऊन बंद केले. ही एक म्हणजे खास म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांचे मी या ठिकाणी म्हणजे आभार मानतो की स्वतःहून त्यांना बंद केले. आणि मी 2-3 दिवसापूर्वी एक पोस्ट केली की एवढं मोठं आंदोलन झालंय, देशामध्ये विद्यार्थ्यांना मारले जाते, मुलींना मारले जाते, नवीन तर मुलींच्या छातीवर पाय देऊन त्या गुंडांनी त्या दिल्लीमध्ये मारले, ह्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत आज पण. आणि तुम्ही जे विरोधी पक्षातले जे खासदार आहेत ते काय करतात, मी स्वतः प्रश्न केला तर विरोधी पक्षाचे नेते जे खासदार आहेत हे काय झोपले का, किंवा शासनाच्या जे केंद्र सरकार यांच्या कुठेतरी दबावाखाली वागतंय का, असा हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला. आणि ज्यावेळेस असा अनेक लोकांनी प्रश्न केला त्यावेळेस राहुल गांधी हे दिल्लीमध्ये जे मंत्री आहेत म्हणजे आपलं मोदी जे आहेत त्या मोदींच्या घरासमोर उपोषण पडलं. तर त्यांची मित्रांनो आपण तर सामान्य सर्वसामान्य त्यांना एखाद्या असं फरफरत वरून जर हे सरकार नेऊ शकतंय, ते आज पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे राहुल गांधीकडे आम्ही त्या नजरेने बघतो. आणि मित्रांनो मला सांगायचं हे एक लाज वाटते की स्वतः मी बीजेपीला मतदान करणारा माणूस आहे आणि जर मी बीजेपीला मतदान करणारा माणूस असेल आणि जर माझ्या जर मनात तेवढी चीड निर्माण येत असेल तुमच्याविषयी, अरे तुम्ही लेकरांना मारता, लेकरं तुम्हाला मागतात काय, फक्त मागतात आम्हाला न्याय द्या. आम्ही हे शिक्षण आम्ही शिकलो, रात्रंदिवस डोळे फाडून जे माणसं म्हणजे लेकरांना शिकवतात त्यांना त्याची माहिती की आपण कसं आणि आपले लेकर काय एक टाइम जेवत नाहीत पण ते अभ्यास करतात. आणि तुम्ही जर ते अभ्यास करून तुम्ही 1 कोटी रुपयाला तुम्ही ते पेपर विकतात आणि ह्या विद्यार्थी तुम्ही रांगोळी करतायत आणि ते फक्त एक मागतात की आम्हाला न्याय द्या. न्याय काय द्या, ज्या मंत्र्याच्या आधी हे म्हणजे हे जे होतं शिक्षण विभाग होता ते शिक्षण विभाग टाईट चालवायला होता, कुठेही पेपर फुटी प्रकरण झालं पाहिजे होतं. तुम्ही त्या मंत्र्याचा पहिल्यांदा राजीनामा घ्या, ही सर्वांची मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे विद्यार्थ्यांच्या आता टीईटीचा पण पेपर फुटला असं तुम्ही करारनामे करू नका. जे संबंधित कोणीही असेल, कुठलाही असेल, राजकीय असो अथवा सामाजिक असेल, कुठले असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, ताबडतोब त्याच्यावर कारवाई करून जेल बंद करून टाका. आणि तशा संबंधितांना त्या जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपली जे राज्यघटना राज्यघटना ताबडतोब तुम्ही कलम चालवा. तुम्ही नुसतं गुंडशाहीला पोहोचू नका, आमचं हे म्हणणं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे लेकर फक्त मागतात तुम्हाला न्याय, आणि तुम्हाला न्याय देणं होत नसेल तर आम्ही सर्वजण म्हणतो तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही तर द्या. आणि जर मोदी साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुम्हाला मतदाता आहे, तुमचं मतदान केलेलं आहे, जर तुम्हाला ह्या लेकरांना न्याय देणं होत नसेल, तुम्हाला तर काही लेकर नाहीत, परंतु मी सांगू इच्छितो की ज्या माणसाला लेकर आहेत, ज्या माणसाला मुलं आहेत, त्या माणसाला त्या लेकराची जाणीव काय असते हे कळते. म्हणून माझं एकच म्हणणं मोजचं, तुम्ही एक त्यांना न्याय द्या, नाही तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या, हीच माझी सर्वांना विनंती. काय सांगाल सर, एकंदरीत पाहायला गेलं तर या मोर्चा दरम्यान कुठेतरी हे जे आंदोलन करते, जे काही कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा सोनम वांगचुक असेल, असे काही कार्यकर्ते जे आंदोलन करते यांचं कुठेतरी पाकिस्तानात चीन सोबत कनेक्शन असल्याचा प्रयत्न दाखवला जात आहे. कुठेतरी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विविध मीडियाच्या माध्यमातून अशा काही गोष्टी समोर येत आहेत. काय कुठेतरी एखादा नेता किंवा कार्यकर्ता शरण येत नसेल तर त्याची बदनामी करून त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो.
भाजपची ही एक राजनीतीच आहे की जो कोणी प्रश्न विचारतो, जो कोणी रस्त्यावर येतो, त्या माणसाला कसं बदनाम करता येईल ही त्यांची राजनीती आहे, हे त्यांचं षडयंत्र आहे. जो जो या त्यांच्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे माणसं रस्त्यावर आले, पुढे आले, त्यांचं कनेक्शन कुठेही काही संबंध नसताना कुठेतरी धचा मा करून या ठिकाणी त्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र त्यांनी राबवलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून ते चीनशी कुठेतरी संबंध जोडतात, अमेरिकेशी कुठेतरी पाकिस्तानशी संबंध जोडतात. हे त्यांचं वारंवार चालू आहे. जो जो कोणी प्रश्न विचारतो, अरे त्यांच्याच पंतप्रधानांना सांगितलेलं आहे अटल बिहारीने की जो या देशातल्या सत्तेला प्रश्न विचारतो तोच खरा देशभक्त आहे, आणि जे नुसते प्रश्न विचारण्याचं नाटक करतात ते फक्त सत्ता पिपासू असतात, असं त्यांच्याच या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. मात्र हे यांचं राज्य आल्यावर गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसचं राज्य होतं. अरे पिढ्यानपिढ्या आपले लोक काय अडाणी होते का? यांना भाजपला का मतदान केलं नव्हतं? कारण त्यांना माहित होतं की यांचं RSS जे मूळ त्यांची आई आहे, त्यांचा हिटलरवर विश्वास आहे, त्यांचा मुसलमानीवर विश्वास आहे, त्यांची राजनीती हुकुमशाहीवर आहे. म्हणून 70 वर्ष आपल्या पिढ्यानपिढ्याचे जे काही नागरिक होते त्या पिढ्यांचा यांनी 70 वर्ष त्यांना सत्तेत दूर ठेवलं होतं. परंतु त्यांनी मधात राम हातात घेतला, रामाचं नाव घेऊन सत्तेत आले आणि आता रामाचाच खजिना लुटायला लागलेत. रामाचा खजिना लुटलाय, केदारनाथचं बद्रीनाथचं या ठिकाणी मंदिर लुटलेत, यांचा खजिना लुटून आता हा रामच त्यांना राम राम करायला लावणार आहे. हाच राम त्यांची पायली बांधलेली आहे भाजपची. आणि म्हणून आता देशभरातून सगळीकडे नारा आता सुरू झालेला आहे की नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र तुम्ही चलत जाओ, असा हा नारा आता देशभर गुंजू लागलेला आहे. घराघरापर्यंत हा नारा पोहोचलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून शिरसाळ्याच्या अतिशय जागरूक नागरिकांनी, अतिशय चांगल्या विचाराच्या नागरिकांनी, या व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या बंद मध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मी या ठिकाणी अभिनंदन करतो बाबासाहेब आंबेडकरांचं की त्यांनी जनतेला हाक दिली महाराष्ट्रातल्या की या घटनेचा निषेध करा, आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लोक सामील झालेले आहेत. मी या पुढच्याही कालामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की मोदी सरकार या ठिकाणी धर्मेंद्रचा राजीनामा घेणार नाही अशी चिन्ह आहेत, कारण त्यांचा हुकुमशाहीवर विश्वास आहे. त्यांना हे आंदोलन चिरडायचंय, परंतु त्यांची पायली भरलेली आहे. आज जरी तुम्ही आंदोलन चिरडलं तरी उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सत्तेवरून खाली उतरणारे हेच मुलं आहेत, हेच तरुण आहेत, हेच विद्यार्थी आहेत. ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं होतं तेच विद्यार्थी आता पुन्हा तुम्हाला खाली खेचणार आहेत. हे लक्षात असू द्या आणि काळाची पावलं ओळखून चला, हाच मोदी साहेबांना इशारा देतो. काय सांगता येईल आज कसा संपूर्ण महाराष्ट्र बंद जो संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे तो शिरसाळा कसा बंद असणार, दिवसभर असणार आहे का? आणि या बंद मध्ये तुम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना विनंती करतात, परंतु व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने यामध्ये सहभाग घेतलाय. आणि दुसरी गोष्ट अशी की काल मनोज जरांगे पाटील त्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन घोषणा केली की जर या परत जर पुन्हा जर आंदोलन अशा प्रकारे जर लाठीचार्ज करण्यात आला आंदोलनावर, तर आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार, जे मंत्री काय आहेत त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, अशी देखील घोषणा केली. काय वाटतं? आज खरं पाहता लोकशाहीचा विजय झालेला असं मला वाटतंय. कारण की भारतीय घटनेचे संविधान कलम 19 नुसार आपल्याला संविधान लिखित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची ताकद तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून आपण आपले प्रश्न घेऊन जनतेसमोर आपलं निशस्त्रपणे एकजूट होऊन आपल्या प्रश्नाला निदर्शने आंदोलन करू शकतो. पण 20 तारखेला कुठेतरी जंतर मंतरवर त्याच्यावर घाला घातलेला आपल्याला दिसून येत आहे, जेणेकरून आपला जे लोकशाहीचा अधिकार आहे ते कुठेतरी हिसकावून घेतलेला आहे हे आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 17-18 तारखेला दिल्ली येथे अभिजित दिपके व सोनम वांगचुक सर यांना भेटायला गेले होते, त्यावेळेस पूर्णपणे त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण ज्या कारणास्तव 19 तारखेलाच सोनम वांगचुक सरांना तिथून अगदी मुर्द्याप्रमाणे त्यांना उचलून घेण्यात आले आहे. एखाद्या मुर्द्याला दफन केल्यासारखं त्यांना तिथून उचलून घेतलं व तिथून पुढचा जे मोर्चा आहे, आंदोलन आहे, अभिजित दिपके हा युवा तरुणांना सांभाळलं होतं व तेही शांततापूर्ण संविधानाच्या नियमानुसारच आपली मागणी घेऊन जंतर मंतरपणे जात असताना इथल्या हुकुमशाहीने, इथले हिटलरशाहीने, जेणेकरून आपण जे पाहतात की बिगरवर्दी आले जे व्यक्ती तिथे थांबले होते, तानाशाह व्यक्ती तिथे थांबले होते, त्यांच्या हक्काने 12, 14 वर्षाच्या, 16 वर्षाच्या मुली गेल्या होत्या, वयोवृद्ध 60-70 वर्षाच्या म्हातारी गेल्या होत्या. त्यांच्यावर देखील कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता त्यांच्यावर अगदी जीव माने घेण्याचा हल्ला केला आहे. कुणाचे डोके फुटले, कुणाचे हात तुटले, कुणाला अपंगत्व आलेला आहे. ह्या सर्व घटनेचा प्रथमतः आम्ही सर्व विद्यार्थी संघटनेच्या मार्फताने, सिरसा सजन नागरिकांच्या मार्फताने, सिरसा ते मार्केट कमिटीच्या मार्फताने प्रथमतः जाहीर निषेध करतो व उपोषण योद्धा मनोज दादा जरंगे
हे काल अभिजित दिपके यांना जंतर मंतरवर जाऊन भेटलेले यांनाही जाहीर पाठिंबा दिला आहे. कारण की त्यांनाही दाखवून दिलं आहे संविधानाची ताकद काय आहे, उपोषणाची ताकद काय आहे, मागणीचा अधिकार काय आहे, जो संविधानाच्या नियमांचा तो आपल्याला मिळून जातो. व इथून पुढे जे की हिटलरशाहीचे येथील लोकशाहीला गळा फासणारे जे आमदार खासदार आहेत यांना इथून आव्हान करतो की तुम्ही विद्यार्थ्याचे प्रश्न आज सध्या पावसाळी अधिवेशन चालू असताना देखील 20 दिवस काय झोपी गेले होतात का, हाही त्यांना आमचा एक प्रश्न आहे. व येणाऱ्या काळामध्ये जर हे धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा न घेतला तर कदाचित आज एका खुर्चीसाठी तुम्ही सगळेजण लढत आहात, तर कदाचित भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला सर्व खुर्च्या गमाव्या लागतील याचा त्यांना इथून विद्यार्थ्याचा इशारा देतो. जेणेकरून आज तुम्ही बघता इथं कोणत्या एका जातीचा एका पक्षाचा व्यक्ती नाही, तर सगळं हिंदू मुस्लिम शीख ईसाई इथं जे आलेले आहे सर्वजण विद्यार्थ्याच्या हक्कासाठी आज प्रत्येकाच्या घरामध्ये विद्यार्थी आहे. 18, 20 वर्ष आम्ही ज्या विद्यार्थ्याला शिक्षणाला आमच्या तळागाळाचा रक्तातला थेंब आमचे मायबाप त्याला लावतात, पैसा लावतात, तर असे तुम्ही कोटी लाख रुपये जर पेपर फुटी देत. आमची मागणी काय होती, विद्यार्थ्याची मागणी काय होती, जे पेपर फुटीमध्ये जे दोष आहेत त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. ती न करणं कारणास्तव नंतर आम्ही केंद्रीय मंत्र्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही ती कायदेशीर कारवाई हातामध्ये घ्यावा. त्यांनी न केली व सर्व मोदी सरकारनं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा गळादाब केलेली आहे. ह्या सरकारचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. आज पाहता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्व यांनी काल 21 तारखेला 5 वाजता पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केलं होतं की सर्व विद्यार्थी पक्षीय सर्व पक्षांनी विद्यार्थी हितचिंतकांनी इथं येऊन उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र बंद केला पाहिजे. जी भारताची राजकीय आर्थिक राजकारण आहे मुंबई इथून सुरुवात झाली होती. आज सिरसाळ्यातल्या सर्व नागरिकांचे पुन्हा आम्ही हात जोडून स्वागत करतो की तुम्ही स्वतःहून आज सिरसाळा येथील साप्ताहिक बाजार असताना सुद्धा मार्केट अगदी स्वखुशीने बंद केलं. याबद्दल यांचेही धन्यवाद, स्वागत व सर्वांना अशी विनंती करतो की इथून माऊली नेटवर्कच्या माध्यमातून शासनालाही सांगू इच्छितो की जर आम्हाला विद्यार्थ्याला न्याय मिळाला नाही तर आज इथली सिरसाळा व सिरसाळा सर्कल मधले विद्यार्थी उद्या कदाचित दिल्लीलाही येऊन पोहोचतील. जसे युपी बिहार वाले पोहोचतील त्याचप्रमाणे आम्हाला दिल्ली लांब आहे. आमचा हक्क अधिकार कारण की संसदेचे दार खुले माझ्या भीमानं केलं. हक्क आम्हाला भीमानं दिलेले आहे, संविधान कर्त्यांनी दिले आहेत. ते हक्क आम्ही घेण्यासाठी कधीही रस्त्यावर उतरू. अन्न त्याग जरी आज सोनम वांगचुक सरांनी जरी सोडला असेल, अभिजित दिपकेने सोडला असेल, कदाचित पूर्ण युवक उद्या सोडून असं मी माऊली न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सांगतो, सर्व सिरसाळ्याच्या माध्यमातून सांगतो. एकंदरीत पाहायला गेलं तर नीट पेपर फुटी प्रकरणी जो सध्या देश पेटलेला आहे, एकंदरीत पाहायला गेलं तर पेपर फुटीनंतर जी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई झाली नाही. नैतिक जबाबदारी असताना केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी दिला नाही. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे नीटची परीक्षा झाली, नीट परीक्षेचा परत एकदा निकाल लागला, त्यामध्ये देखील घोटाळे समोर येतात. कुणाचे मार्कमध्ये प्रॉब्लेम आहेत, कुणाचे आन्सर शीट प्रमाणे वेगळेच मार्क आहेत. अशा गोष्टी समोर येत असताना कुठेतरी केंद्रीय मंत्र्याला वाचवण्यासाठी पंतप्रधानांचा हा चालू आहे. सध्याला देशभरामध्ये जे युवकांनी हे मोर्चाची मोहीम आणि हे जे सरकारच्या विरोधात बंड पुकारलेलं आहे, हे पुकारणं एकदम म्हणजे रास्त आहे. याचं कारण असं आहे की सध्याला भारत देशात तरी आपण म्हणायला तरी लोकशाही आहे, पण हे बीजेपीचं सरकार आलंय. बीजेपीच्या सरकारला या जनतेनं निवडून दिलं. एक आशेचा किरण होता की डिजिटल युगामध्ये हे सरकार नवीन काम दाखवेल, लोकांना, व्यक्तींना आणि युवकांना रोजगार देईल. पण ह्याच्या विपरीत त्या सरकारनं ह्या युवकांचे गळे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सरकारनं आपले खिसे, आपले तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. धर्मेंद्र प्रधान सरकार, शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांची नैतिकता काय आहे त्यांना ती माहीतच नाही ना. लोकशाहीमध्ये नैतिकतेच्या आधारावर जर एखाद्या आपल्या विभागामध्ये काही घोटाळा होतो किंवा एखादी चुकीची घटना घडते तर नैतिक जबाबदारी म्हणून आपण स्वतःहून राजीनामा द्यायचा असतो, ही नैतिकता असते. पण ही जी आहे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, यांना हुकुमशाहीकडे वाटचाल करायची आहे आणि सगळ्या लोकांना काबीज करून, आता यापूर्वी अजूगर व्हायचं, राजेशाही चालायची. राजेशाहीमध्ये पण माझ्या मते एवढा अन्याय होत नसेल. त्याच्यामध्ये बी राजा जो असायचा तो जनतेला सोबत घेऊन चालायचा, त्याच्याकडे सर्व अधिकार असून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जर रयतेचं राज्य जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आज डबल आम्ही जर म्हणू की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा यावेत आणि हे असल्या नीच प्रधानमंत्री आणि असल्या सरकारला यांना त्यांचा
ज्याच्या झाडापासून शिरकलम करून टाकावा आणि हे जे भारत देशामध्ये आज सध्याला जे चालू आहे ते बंद करण्यात यावं. फक्त आणि फक्त विद्यार्थ्याची रास्त मागणी काय होती की बाबा आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करतो, रात्रंदिवस आमचे डोळे पुढून आम्ही अभ्यास करतो आणि परीक्षेचा वेळ आला की नेट पेपर आपण फुटतो. तर हे काय आहे? म्हणजे आम्ही पुढे वाढावच नाही का? ह्यांची मानसिकता अशी झाली की आपला युवा शिकू नये, शिकला तर हे सरकारच्या विरोधात चुकीच्या गोष्टीला प्रश्न विचारेल, अशा गोष्टी उत्पन्न होऊ नये, आपली खुर्ची जाऊ नये, इतरला युवक जागरूक होऊ नये यासाठी हे सरकारचं षडयंत्र आहे. मी आज सिरसाळावासियाच्या वतीनं जे आज सिरसाळावासी आमचे सुजाण नागरिक आहेत त्यांना पूर्ण बंद म्हणून लोकशाही मार्गाने आम्ही बंद करणार आहोत. हे सरकार किती बी गांडू असलं आणि कसल्या बी गेंदड्याच्या कातडीचं असलं तर आम्ही लोकशाहीचा मार्ग सोडणार नाहीत. आज 2 दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी जे बंदचा हाक दिली महाराष्ट्राला, आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांना हाक दिली खरे, पण सगळे समाजातील, सगळ्या जातीतील, सगळे पीडित जे लोक आहेत ते सगळे एकत्र येऊन या बंदचा आम्ही आज अंमलबजावणी करत आहोत. माऊली न्यूज नेटवर्कनं आज आम्हाला या सिरसाळा बंदला सहकार्य केलं आणि आमचं लाईव्ह कव्हरेज दाखवलं, त्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद. आणि हे बंद आज दिवसभर असाच राहील. या सरकारचं जर मात्र ठिकाणावर जर नाही आलं तर याच्यापेक्षा आणखीन तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येतील लोकशाहीमध्ये. आणि आम्हाला संविधानाने ते हक्क दिलाय. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध आवाज पुकारणारे लोक आहोत, युवक आहोत आणि सध्याला भारत देश हा युवक आहे, युवकांचा देश. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहिलं गेलं तर जंतर मंतरवर ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, लाठीचार्जच्या निषेधात आता संपूर्ण देश पेटला आहे. देशामध्ये आता विदारक परिस्थिती निर्माण झाली. एकंदरीत पाहिलं गेलं तर विद्यार्थी संघटना आता रस्त्यावर उतरत आहेत, परंतु आमदार खासदार आहेत ते आता मौन घेऊन गप्प आहेत. परंतु यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? या आंदोलन आता नेमकं पुढे कसं होणार? नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये उद्भवणार काही देखील परिस्थिती आता समोर येणार आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? आंदोलन कसं सुरू राहणार? महाराष्ट्र बंदची हाक जी देण्यात आलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण दिवसभर कसा बंद राहणार हे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. कॅमेरामॅन पवन सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसाळा, बीड. मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद